मागे 7-8 महिन्यापूर्वी एक योजना आली, शिंदे साहेबांनी चालू केली होती. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं तुम्हाला? वय वाढून घेतले यांनी, है ना. 65चं किती केलं? 75 केलं. आता बघा, कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, पण चेहऱ्यावरचं कसं वाढवणं? मग तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि फक्त असं करतो. खरंय, आता हिला कळतं हे खोटं, त्याला कळलं, मग ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला? कार्टाकडे पाय ना, कार्टाकडे पाय ना. येडाय का अधिकारी लिहायला? बापाची एसटी असल्यावर नाही करायला. शिंदे साहेबाच्या कामाले त्याने सांगितलं 75 चाल फाट, त्याच्यावरच वजन टाकते महाराज. आणि ते लालपरीचा प्रवास सुरू झाला. एसटीला लालपरी म्हणतात, म्हणजे ही परी त्या परीत फुकट फिरू लागली. पण ह्या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा कितीवर आणली? 65 वर. केले कर्म झाले तेचे भोगाले, हरी हरी. हा, जिचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावाना. आणि वय वाढून घेणारी आता तोंड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू आता. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं, शांता का 6वा हप्ता आला का? आला म्हणे महाराज. म्हणलं, एसटी ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं, 65 आणि 75 असं दोन्ही योजनेत वय कसं बसन? तो काय देवाभाऊची मेवणी थोडीच आहे 2-2 योजनेत बसाय. नाही म्हणे महाराज, 2 आधार कार्ड काढले, एकावर 65 केलं आणि एकावर 75 केलं. म्हणलं, धन्य माता पिता तया कुळी कन्या पुत्र होती जैसा. बरोबर आहे ना? विठाला विठाला. पहिलं प्राधान्य परमार्थामध्ये महिलेंना आहे. म्हणून इथं कीर्तनातली संख्या बघा, दुप्पट महिला आहेत आणि एकपट पुरुष आहेत. तुम्ही बघा, दुप्पट महिला. वेळोवेळी संप्रदायानं पहिलं प्राधान्य महिलेला दिलेलं आहे. आणि महिलांनी एकदा ठरवलं ना, ते बस, त्याच्यात बदल होत नाही. त्यांनी ठरवू द्या घर फोडायचं, त्या लाख कोशिश करेंगे, बरोबर आहे, त्या फोडतील बिचारा. आणि त्यांनी ठरू द्या एकत्र राहायचं, ते काही बी ऍडजस्ट करतील, त्यांच्या मनावर आहे. महिलांनी एकदा ठरवावं फक्त. बघा, वेळोवेळी संप्रदायाने महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे बरं का. तुम्ही बघा, या जगाची जेव्हा उत्पत्ती झाली ना, तेव्हा मनु आणि शतरूपा यांना पहिल्यांदा 3 मुली झाल्या, आकुती, देहुती आणि प्रसूती. आणि मग 2 मुलं झाली, प्रियव्रत आणि उत्तानपाद. तुम्ही बघा, पहिल्यांदा महिलेला